शासनाने निधीला दिली मंजुरी। 4 लाख हेक्टरवरील नुकसान, अतिवृष्टीने नुकसान, 5 लाख शेतकऱ्यांसाठी 548 कोटी रुपयांची मंजुरी। परभणी जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील 4,02,123 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। याबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नुकसानीचा अहवाल पाठवल्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील 5,21,761 शेतकऱ्यांना 548 कोटी 59,89,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे। मित्रांनो, आपल्यासाठी आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि आम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची सुद्धा बातमी ऍड करू। नवीन मक्का येताच भाव 1,500वर, 2 आठवड्यापूर्वी होता 2,500 रुपये क्विंटल भाव, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। दिशा फेडरेशन बचत गटाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित केला प्रश्न, 1,500 मिळत आहे पण महिला सुरक्षित आहे का? सुष्मिता अंधारे यांनी केला सवाल। सोयाबीनला 4,891 रुपये विक्रीसाठी नोंदणी केली का? शेतमालाला कमी दरामुळे नाराजी, शासकीय खरेदीने मिळाला दिलासा। मागील गेल्या काही वर्षापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसाय कमालीच्या तोट्यात आहे। एकीकडे उत्पादनामध्ये घट आणि दुसरीकडे बाजारात मालाला मिळणारा कमी दर, यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र पार बिघडलेले आहे। यंदाही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। अशा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे नाफेडकडून सोयाबीनला हमी भावानुसार 4,891 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी नाफेड नोंद करणे आवश्यक आहे। शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सर्व बाजूने अभ्यास होणे आवश्यक। राज्यपाल CP कृष्णन अनुशेष दूर करण्याचा पुनर्विचार करणार। गरिबांना मिळणार रेशनमध्ये मोफत गहू, महिन्याला 3,000 मेट्रिक टन गहू, 4,000 मेट्रिक टन तांदळाचे नियतन मंजूर। SSCच्या परीक्षेसाठी सोमवारपासून भरता येईल अर्ज, नियमित शुल्कासह 5 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची संधी। सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट, लागवडीचा खर्चही वसूल होईना, शेतकरी आर्थिक संकटात। वाडेगाव परिसरामध्ये सोयाबीन सोंगणीला सुरुवात। गावातील शेतीमालावर गावातच प्रक्रिया उद्योग निर्माण होणे गरजेचे, अशा प्रकारचे प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी शुक्रवारी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ अधिकाऱ्यांसोबत वार्तालाप करताना केले आहे। PM किसान अपडेट करण्याचा बहाणा, बँक खात्यावर डोळा, ठगबाजांची नवीन शक्कल, शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन। ग्रामीण भागामध्ये मजुरांची टंचाई, पावसाने उसंत दिली, जिल्ह्यात सोयाबीन सोंगणीला जोर। खरीप हंगामातील मुख्य पीक असलेले सोयाबीन काढणीला आलेले असून सोंगणी केली जात आहे। काही दिवसांपासून पावसाने उघड दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, परंतु हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सोंगणी केलेले पीक सुरक्षित ठेवण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। हमी भावाने शेतमाल खरेदी, नोंदणीला प्रारंभ। वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेडच्या वतीने 5 केंद्रांवर सुविधा। नाफेडच्या वतीने जिल्ह्यामध्ये हमी भावाने मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे। प्रत्यक्ष शेतमालाच्या खरेदीला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे। त्यात मूग आणि उडीदाच्या खरेदीसाठी 7 जानेवारी तर सोयाबीनच्या खरेदीसाठी 12 जानेवारी 2025 पर्यंतची मुदत निश्चित करण्यात आलेली आहे। स्थानिक मजुरांचा जाणवतोय तुटवडा, हंगामाला जोरावर। मळणी यंत्रासह सोयाबीन कापणीसाठी मध्य प्रदेश, राजस्थानातील कामगार जिल्ह्यात। ठसे किती किलोसाठी, प्रत्यक्षात रेशन मिळते किती? जिल्ह्यातील रेशन दुकानातून लाभार्थ्यांना नियमानुसार होते धान्याचे वितरण। वार्षिक उत्पन्नाची अट वगळली, विहिरीसाठी आता 4 लाखांचे अनुदान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी आता 4 लाख रुपयांचे अनुदान मिळणार असून लाभार्थ्यांसाठी असलेली वार्षिक 1.5 लाख रुपये उत्पन्नाची अट सुद्धा यामध्ये वगळण्यात आलेली आहे। उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा, जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील प्रकार, 30 जणांना विषबाधा। परवानाधारक सावकार नसताना सावकारी चालते कशी? शेतकऱ्यांची पिळवणूक थांबेना, फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद, सोयगावात नाही एकही सावकाराची नोंद। सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी नुकसानीपोटी मागितले 520 कोटी रुपये, 4.25 लाख हेक्टरवरील शेतातील पिकांचे झाले होते नुकसान। 1 व 2 सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यातील 61 महसूल मंडळामध्ये सततच्या पावसामुळे अतिवृष्टी झाली होती। तसेच सप्टेंबर महिन्यात वेळोवेळी पाऊस झाला, यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। महसूल, कृषी व पंचायत या तिन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे केल्यानंतर 3,82,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आलेले होते। या नुकसानीपोटी 520 कोटी 48 लाख रुपये निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केलेली आहे। ही आकडेवारी कशा प्रकारे असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता। 500 रुपये मुद्रांक शुल्क, सक्तीचा निर्णय रद्द करा। बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन। किसान सभेच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा मोठा सहभाग। तेलगाव येथे धरणे आंदोलन, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत लढत राहणार।
3 हप्ते मिळाले, आणखी 2 हप्ते जमा होण्यास सुरुवात. लाडक्या बहिणींना दसऱ्यापूर्वीच मिळते भाऊबीजेची ओवाळणी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आता आणखी 2 हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली असून दसरा दिवाळी सणापूर्वीच भाऊबीजेची ओवाळणी मिळणार असल्याने लाभार्थी महिलांचा दसरा दिवाळी सण आता उत्साहात साजरा होणार आहे. शेतकरी संकटात. पांढऱ्या सोन्यावर रोगाचा प्रादुर्भाव. पाते तसेच बोंडे पडू लागली काळी. उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची भीती. शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कापूस पिकाचे गेल्या महिन्यांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झालेले आहे. कापसाचे पूर्ण पाने लाल व पिवळी होऊन करपून वाळत आहेत. परिणामी झाडांची पाती व अपरिपक्व बोंडे अडी काळी पडून गळत असल्याने शेतकरी वर्ग पूर्ण हतबल झालेला आहे. मंठा जिल्ह्यातील अन्न भेसळ विभाग मात्र कुंभकर्ण झोपे. भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री. नागरिकांचे आरोग्य धोक्यात. शिळ्या अन्नाचा होतोय वापर. लातूर जिल्ह्यामध्ये नाफेड मार्फत खरेदी केंद्र. मुगाच्या राशीनंतर महिन्याचे खरेदीचे नियोजन. उडीदाला हमी भावापेक्षा अधिक दर. विक्रीसाठी नोंदणी शून्य. धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचनामे पूर्ण. सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचे. तुरीसह फटका. पावसाने 30% खरीपाचे नुकसान. 221 कोटी रुपयांची गरज. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा धाराशिव तालुक्याला बसलेला आहे. या पाठोपाठ कळंब तालुक्यामध्ये अधिक नुकसान झालेले आहे. यानंतर वाशी, परंडा व काही प्रमाणात लोहारा व अन्य तालुक्यातही नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून समोर आलेले आहे. शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार बियाणे. यंदा हरभरा, गहू, जवस, करडई, भुईमुग व मोहरी हे बियाणे पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज करावे लागणार आहे. दरम्यान पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेमध्ये निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाणांचा 2 हेक्टर मर्यादेत लाभ दिला जाईल. या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरता लाभार्थ्यांची निवड ही महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जामधून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे लागतील. 6 ऑक्टोबर पर्यंत बियाणे, औषधे व खते या अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. यंदा 75,000 हेक्टरवरील खरीप पिके होणार सुजलाम सुफलाम. येलदरी निवडीसह मध्यम प्रकल्प तुडुंब. पाझर गाव सिंचन तलाव ओव्हरफ्लो. वाढत्या दरामुळे संगोपन करणे आर्थिकदृष्ट्या कठीण. देशी गाईचा दिवसाचा खर्च 100, मिळणार 50 रुपये. 4.84 लाख बनावट टॅबलेट गेल्या कुठे. फार्मा क्षेत्रातील ठगबाजीचे आंतरराज्यीय जाळे. बनावट औषधीतून जीवाला धोका. निर्मिती ठाण्यात की आउटसोर्सिंग. कापूस, सोयाबीन उत्पादकांना अर्थसहाय्य. लाभापासून वंचित राहण्याचा धोका. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3,967 ई-केवायसी प्रलंबित. ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा. कृषी सहाय्यकांच्या लॉगिन मधून संबंधित खातेदारांच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या OTPच्या माध्यमातून ई-केवायसी करता येणार आहे किंवा सेतू केंद्रात जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी. अशा प्रकारचे आवाहन प्रभारी जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरकर यांनी केले आहे. शाळेमध्ये सीसीटीव्ही नसेल तर मान्यता होणार रद्द. जिल्ह्यातील 190 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे. 1448 शाळा सीसीटीव्हीच्या नजरेआड. अडीच्या प्रभावामुळे धान सपाचट. परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरवणार. शिरपूर बांध परिसरातील धान पिकावर लष्करी अडीचा प्रकोप. बोगस नोंदणी जोरात. 1,34,960 नोंदणीकृत कामगार. वर्धा जिल्ह्यामध्ये 6 महिन्यात बांधकाम कामगारांची संख्या झाली दुप्पट. वेळेपूर्वी सोयाबीन वाढले. शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. पिकांवर व्हायरसचा परिणाम. उत्पादनामध्ये घट अटळ. दिवाळीचे बोनस आले धोक्यात. प्लांटचे दर 200 रुपयांनी घसरले. मार्केटिंग फेडरेशनच्या 10 केंद्रांना मंजुरी. हमी दराच्या तुलनेमध्ये सोयाबीन 700 रुपयांनी कमी. यावेळी खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचा दर 4,200 रुपये क्विंटल पर्यंत खाली आलेला आहे. प्रधानमंत्री जी किसान की 18वीं किस्त के रूप में आज प्रधानमंत्री द्वारा 9 करोड़ 40 लाख से अधिक पात्र किसानों को 20,000 करोड़ से अधिक की धनराशि सीधे उनके बैंक खातों में ट्रांसफर की जा चुकी है। इसी के साथ नमो शेतकरी महासम्मान निधि की भी 5वीं किस्त जारी की जा चुकी है, जिसमें महाराष्ट्र के 91 लाख से अधिक किसानों को 2,000 करोड़ से अधिक का अतिरिक्त लाभ मिलेगा। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.